पण काय झालं, तुम्ही मला इथे अचानक बोलवलं. घरी पण बोलू शकलो असतो ना. नाही, खूप रिस्की होतं. आई आणि अमृताच्या समोर हे बोलणं मला योग्य वाटलं नाही, म्हणून म्हटलं इथे कोणाला संशय पण येणार नाही. बरोबर आहे तुमचं. घरात जे काय चालू आहे ते बघून माझं डोकंच काम करत नाहीये. तुम्हाला माहिती आहे राजकुमार सर, आता मी घरून निघाले तेव्हा आपल्या घरात एक मालिशवाली बाई आली होती. मालिशवाली बाई कशासाठी? त्या बाहुलीसाठी वहिनींनी बोलावलं होतं. वहिनी त्या बाहुलीला जिवंत बाळ समजायला लागले आहेत. तुम्हाला सांगू, परवा मी ती बाहुली बदलून दुसरी बाहुली ठेवली त्यांच्यासमोर. ते त्यांना लगेच कळलं की ती बाहुली नाहीये. राजकुमार सर, मला ना भीती वाटते. वहिनींचं आणि त्या बाहुलीचं नातं इतकं घट्ट झालंय ना, काहीच कळत नाही आता. सावली, मला सगळं कळतंय ग, पण मी काय करावं हे मात्र मला कळत नाही. मला माहिती आहे, पण तुम्ही समजून घ्या. आज बहिणींनी मालिशवाला बाईला बोलवलं. उद्या बारसं करायला लावतील, परवा जावळ काढायला लावतील. काय करणार आहोत आपण? हे सगळं असंच सुरू राहिलं ना तर बहिणी कधीच नाही सावरू शकणार. मला ना तिची अवस्था बघवत नाही. खूप प्रयत्न करतोय तिला या सगळ्यातनं बाहेर काढायला. कुणाकडे जाऊ, कुठल्या डॉक्टरला दाखवू, काय करू, हेच मला कळत नाही. तुझं आणि विठ्ठलाचं नातं खूप छान. त्यालाच विचार काय करू, तू सांगशील ते. उपास तापास कुठे देवीला जायचे, कुठले नवस बोलायचे ना, सगळे बोलायला तयार आहे. तू फक्त मला सांग. बहिणींना या खोट्या विश्वातून बाहेर काढावं लागेल. असं बोलणं सोपं आहे, तसं करणं खूप कठीण आहे. मला माहिती आहे इतकं सोपं नाहीये, पण करावं तर लागेल ना. जर हे लवकरात लवकर नाही केलं ना तर वहिनी नाही सावरू शकणार. तुला जमेल करायला हे सगळं? मी बघते मला काय करता येतं ते. पण वहिनींना मी या सगळ्यातून बाहेर काढूनच राहील. हो. माझा ना तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू जे काय करशील ते अमृताच्या भल्यासाठी असेल, कारण मी बघितले ना तिची काळजी घेताना तुला. तिच्या आनंदासाठी तू काहीही करशील. मला एवढंच वाटतं तिने यातनं बाहेर पडायला हवं. लहान आहेस तरी विचारतो, पडेल ना ग ती बाहेर सगळ्यातनं? प्रयत्न करेन मी, पण हे सगळं तिलोत्तमा मॅडमला नाही आवडणार. त्यांची जबाबदारी तुम्ही घ्याल का प्लीज? आईचा राग रोष मी सहन करेन. मी जे काही तुझ्याशी